जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातील घोषणेमुळे वादाला फुटलं तोंड। एकनाथ शिंदेंनी शहांपुढे लाचारी पत्करली। जय गुजरातच्या घोषणेवरून राऊतांची टीका, तर जय गुजरात म्हटल्याने शिंदेंचं मराठी प्रेम कमी होत नाही। मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंची पाठराखण। जर माझे मराठी बोलणे अस्खलित असेल तर मला मारहाण करावी लागेल का? मला मराठी बोलायला लाज वाटते। मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा। उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना दिलं आव्हान। उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवू शकत नाही, राज ठाकरेंनी विचार करून निर्णय घ्यावा। रामदास कदमांचं राज ठाकरेंना आवाहन। ठाकरे बंधूंचा उद्या वरळी NSCI डोममध्ये विजय मेळावा। विजय मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधू असणार, तर राज ठाकरेंच्या भाषणानंतर होणार उद्धव ठाकरेंचं भाषण। सूत्रांची माहिती। नाशिक जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसमोर शेतकरी सभासदांनी घातला गोंधळ। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक। कुरिअर बॉय असल्याचं सांगत तरुणीवर केला होता बलात्कार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। प्रकाश आंबेडकरांनी स्वतः केला होता कोर्टात युक्तिवाद। जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे वडिलांना बेदम मारहाण। चंदनझिरा पोलीस ठाण्यात मारहाणीसह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। 2 संशयित आरोपी ताब्यात। विक्रमगडच्या शीळ देहरजी नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं। स्थानिकांच्या मदतीने करण्यात आलं बचाव कार्य।